अष्टमी ही कालपासून चालू झाली। आज सिद्धेश्वर अष्टमीचा दुसरा दिवस आणि तो मुख्य दिवस। आज नैवेद्य आणि शासनकाठीची मिरवणूक या दोन कार्यक्रमांनी आज अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी उत्साह दाखवून उत्साहामध्ये यात्रा संपन्न झाली। उद्या या ठिकाणी सकाळी पहाटे पालखी आणि शासनकाठीची मिरवणूक या दोन कार्यक्रम उद्या पहाटे आणि त्यानंतर सकाळी 10 वाजता छया आगर नागजकर यांचा लोकनाट्य तमाशा, त्यानंतर संध्याकाळी कुस्त्या व तमाशा या 3 दिवसामध्ये या प्रमुख कार्यक्रमाने ही यात्रा साजरी होते। काल सिद्धेश्वर सिद्धराज नाट्य मंडळ तुर्की यांच्या वतीनं गावगुंडाचा विचारी विका हा नाटक सादर करण्यात आलं। त्यानंतर आज संध्याकाळी 9:30 वाजता तुफान ऑर्केस्ट्रा कोल्हापूर यांचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे। या वेळेस अतिशय मोठ्या उत्साहामध्ये यात्रा संपन्न झाली। खरं तर एवढ्या गर्दीमध्ये उन्हाचा त्रास असताना सुद्धा अगदी 2 वाजल्यापासून नैवेद्याचा कार्यक्रम चालू होता। आता सुद्धा या ठिकाणी लोक नैवेद्यासाठी येतात आणि बऱ्याच लोकांनी गावातील परगावातील सिद्धेश्वर यात्रेसाठी वर्गणी देऊन अगदी 500 रुपये पासून 10,000 रुपये पर्यंत वर्गणी देऊन त्या ठिकाणी यात्रा कमिटीला सहकार्य केलेलं आहे। त्याच पद्धतीने सिद्धेश्वरच्या मूर्तीला या ठिकाणी 1.25 किलो चांदीचा मुकुट या ठिकाणी अजित दादासाहेब तांबे यांनी देऊन या ठिकाणी यात्रा कमिटीला आणि आपल्या गावाला सहकार्य केले। त्यांचेही या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीने आभार मानतो आणि यात्रा संपन्न झाली अशा पद्धतीने